या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। महिला पोलिसासोबत विनयभंग करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात 5 आरोपींना सोलापूर येथील सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी दिली आहे। सोलापूर शहरातील होटगी रोड परिसरामधील असलेल्या ईदगाहच्या जवळ एका कार चालकाने अतिशय बेकायदेशीरपणे आणि निष्काळजीपणाने भरधाव वेगाने कार चालवून सदरची कार पलटी झाली। त्यानंतर सदरची कार पलटी झाल्यानंतर त्या ठिकाणी मदतीसाठी आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपींना आज सोलापूर येथील सत्र न्यायाधीश केंद्रे साहेब यांनी जामीन मंजूर केलेला आहे। यामधील घटनेची थोडक्यात माहिती अशी आहे की दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आसरा चौक येथील ट्रॅफिक कंट्रोल करण्याची ड्युटी संपवून महिला पोलीस कर्मचारी या होटगी रोड मार्गाने ईदगाहजवळून जात होते। त्यावेळी एक पांढऱ्या रंगाची I-10 कार ही पाठीमागून ओव्हरटेक करून गेली व त्यानंतर ती कार जोरात जाऊन एका गाडीला धडकून सदरची कार जी आहे डिवायडरला आणि त्या फुटपाथला धडकून त्या ठिकाणी पलटी झाली। त्या कारमधून 5 व्यक्ती मुले 20 ते 25 वयाचे हे बाहेर आले। त्यावेळी महिला पोलीस कर्मचारी यांनी त्यांना विचारपूस करत असताना व मदत करण्याकरिता थांबले असताना त्या महिला पोलिसांना तुमच्यामुळेच आमची कार पलटी झालेली आहे असे म्हणून त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत उद्धट वर्तन केले आणि त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेम प्लेट ओढून त्यांचा विनयभंग केला। तसेच त्यांना सरकारी काम करण्यास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सदर महिला पोलीस कर्मचारी यांनी सोलापूर येथील सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दिनांक 15 सप्टेंबर रोजी फिर्याद दिली होती। त्याप्रमाणे आरोपी नामे अबू सुफियान वसीम कल्याणी, अल्तमश कदीर कुरेशी, अनस सादिक हुसेन मडकी, इमाम गौस पाशा बागवान, अब्दुल आरिफ बागवान अशा 5 आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74, 76, 132, 189, 281, 125 तसेच मोटर वाहन कायदा कलम 184 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदरचा प्रकार हा गंभीर असल्यानंतर पोलिसांनी या 5 आरोपींना अटक केली होती आणि त्या आरोपींची रवानगी पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीमध्ये झालेली होती। या 5 आरोपींच्या वतीने आम्ही सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर केलेला होता। सदर जामीन अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली। या प्रकरणामध्ये आरोपींच्या वतीने युक्तिवाद करत असताना आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास असे आणून दिले की ज्या दिवशी घटना घडली ह्या महिला पोलीस कर्मचारी ज्या रोडवरून चालल्या होत्या त्यांनी अचानक त्यांचंच वाहन बाजूला केलं आणि त्यामुळे ते गाडी जी होती जे मुलं चालवत होते त्यांना त्या पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्याकरिता गाडीचं स्टेअरिंग फिरवावं लागलं आणि त्यावेळी सदरची गाडी नियंत्रण सुटल्यामुळे जी आहे पलटी झाली। एकंदरीत ह्या घटनेस कारणीभूत पोलीस कर्मचारी होते आणि पोलिसाला वाचवताना ही गाडी अपघातग्रस्त झाली आणि नंतर पोलीसच पसार झाले। त्यानंतर सदर घटनेची वार्तांकन व वर्तमानपत्रामध्ये दुसऱ्या दिवशी सर्व पोलिसांच्या विरुद्ध बातम्या देखील आलेल्या होत्या। त्यावेळी पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होऊ नये आणि पोलीस खात्याची बदनामी होऊ नये म्हणून आरोपींनीच बेकायदेशीररित्या आणि निष्काळजीपणे गाडी चालवली असे म्हणून त्यांच्या विरुद्धच विनाकारण सरकारी कामात अडथळा केल्याचा आणि विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा युक्तिवाद आम्ही केला। तसेच या प्रकरणामध्ये महिला कर्मचारी यांनी 14 तारखेला रात्री ज्यावेळी घटना घडली तेथून पोलीस स्टेशनचे अंतर हे अत्यंत जवळच होते। त्यामुळे तात्काळ त्यांनी फिर्याद का दिली नाही, 1 दिवसाचा उशीर फिर्याद देण्यासाठी का झाला। तसेच ज्या अर्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः त्यांची ड्युटी आसरा चौक येथे होती असे त्यांनी सांगितले होते आणि ड्युटी संपवून ते निघाले होते असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे ते सरकारी काम करत नव्हते असं त्या ठिकाणी दिसून येतो। त्यामुळे महिलांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा केल्याचा कुठलाही सक्षम पुरावा या ठिकाणी दिसून येत नाही। तसेच जे आरोपी होते त्यांनी गाडीचं स्टेअरिंग फक्त बाजूला फिरवल्यामुळे गाडी फुटपाथला लागून पलटी झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये ते निष्काळजीपणे चालवत होते असं कुठलाही पुरावा या ठिकाणी प्रथमदर्शनी दिसून येत नाही। आरोपी हे सर्व प्रतिष्ठित घरातील व्यक्ती आहेत आणि ते काही आरोपी शिक्षण घेत आहेत, काही व्यापारी करतायत
अशा परिस्थितीमध्ये आरोपींना जर जेलमध्ये ठेवले तर त्यांचे कुटुंबाचे आणि त्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे। त्यामुळे आरोपींना योग्य ते जामीन देण्यास तयार आहेत आणि त्यांना योग्य ते अटी टाकण्यात यावा अशी आम्ही विनंती केली असता आमच्या विनंतीचा आणि आमच्या युक्तिवादाचा ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे साहेब यांनी सर्व 5 आरोपींना प्रत्येकी 20,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्याचे आदेश पारित केलेले आहेत। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।